सोलापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडून सन 2021 व 24 या कालावधीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्या निषेधार्थ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना सन 2021-2024 या कालावधीत कोट्यवधी रुपये दुसरीकडे वळवणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत। डॉक्टर आंबेडकर विकास योजनेतून 2021 व 2024 या कालावधीमध्ये प्रशासकीय मंजुरी घेऊन कोट्यवधी रुपयांचे निकृष्ट दर्जाचे काम करणारे अधिकारी ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजना, महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधा विकास विशेष तरतूद योजने, अल्पसंख्याक बहुनागरिक क्षेत्रातील विकास कार्यक्रम योजना, विशेष अर्थसहाय्य योजना, नागरी वस्ती सुधारणा योजना, समाज कल्याण कार्यालय यांच्या सन 2021 ते 2024 या कालावधी योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या कामाची पाहणी करून अदा केलेले बिल वसूल करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। नव्याने काम चालू करण्यात यावे। मुकुंदनगर मधील सार्वजनिक शौचालयाचे 8,41,818 रुपयांचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व पूर्ण बिल वसूल करण्यात येऊन नवीन सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावे। वरील सर्व सूचनेअंतर्गत सोलापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडून कोट्यवधी रुपयांची चालू असलेली कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कामाची पाहणी करून बिल अदा करण्यात आलेल्या मक्तेदाराचे बिल वसूल करून मक्तेदाराला कायमचे ब्लॅकलिस्ट करण्यात यावे व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे। या सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण माघारी घेतले जाणार नाही असा इशारा आरबी दयावान संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी दिला आहे। यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। सब डिव्हिजन विभाग व सोलापूर महानगरपालिका या प्रशासनाकडून 21 व 24 या कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे दलित वस्तीचे निधी होते ते प्रथमतः सर्वही दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत आणि बोगस बिल 21 आणि 22 मधले हे पूर्णतः महापालिका प्रशासनाने काढलेलं आहे। या ठेकेदारांना अधिकाऱ्यांशी संगनमत अधिकाऱ्यांना इंजिनिअरची वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असे यांचं पूर्णतः हा रॅकेटच या प्रशासनामध्ये चालू झालेला आहे। त्याच पद्धतीने 21 व 24 या कालावधीमधील जे पहिले 21 आणि 22 मधले 33,66,00,000 रुपये जे होते ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सर्व कामं दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत व त्याच पद्धतीने मूलभूत सुविधा नगरोत्थान दलित वस्ती सुधारणा योजना व महापालिकेचे कमीत कमी 12 ते 13 जे योजना आहेत हे पूर्ण योजना हे दुसरीकडे वळवण्याचं काम महापालिका प्रशासनाने केलेलं आहे। त्याच पद्धतीने एका कामाचे 2-2 निविदा या महापालिका प्रशासनाने काढून बोगस बिल करण्याचं काम या ठिकाणी महापालिका प्रशासनाने केलं आहे। त्याच पद्धतीने 21-22 मधले तर ते कामं बघितले व 22 आणि 23 मधले जे कामं आहेत ते अद्यापही संपत नाहीत। जे परिसरामध्ये 1 ते 26 प्रभागामध्ये जर फिरलं तर पूर्णतः हे काम अजूनही चालू आहेत। त्याच नंतर 23 आणि 24 या कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयाची प्रशासकीय मंजुरी घेण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने 11 कोटी रुपये 1 कोटी रुपये 8 कोटी रुपये 1.5 कोटी रुपये 23 कोटी रुपये 60 लाख 66 लाख असं म्हणजे जेणेकरून 2 कोटी रुपयाच्या वरी प्रशासकीय मंजुरी या कालखंडामध्ये 23 आणि 24 मध्ये घेण्यात आलेले आहेत। त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सब डिव्हिजन विभागाकडून 1.5 कोटी 1.25 कोटी व अजून एक 2.5 कोटी रुपये म्हणजे असं प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन कामं प्रशासनाकडून पूर्ण प्रभागामध्ये चालू आहेत। त्याच पद्धतीने या सर्व कामांची वैयक्तिक सखोल चौकशी करून जे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जे दलित वस्तीचे जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत ते त्यांच्यावर ज्या अधिकारी आहेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे। जे बोगस बिलं काढण्यात आलेले आहेत त्याची संबंधित त्याची पाहणी करून त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कामं झालेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे जे कामं झालेले आहेत तर त्याची पाहणी करावी आणि जे संबंधित आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जे ठेकेदारांना जे बिलं देण्यात आले ते बिलं पूर्णतः वसूल करून नव्याने काम चालू करण्यात यावं। जे मुकुंदनगरमधल्या सार्वजनिक शौचालयामध्ये 8,41,000 रुपये मंजूर असताना त्या ठिकाणी 20,000 रुपयाचंही काम झालेलं नाही। तेही काम पूर्णतः ठेकेदाराकडनं बिल वसूल करून नव्याने त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात यावं। हे आमच्या सर्व मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हे आमचं जोपर्यंत आमचं मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचं अवमरण उपोषण हे चालूच राहील असं मी प्रशासनाला इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।
सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.